कोपर संघ, त्याला 200 आउट होईल त्याला 200. हॅट्रिक पूर्ण झाली पाहिजे कोपर संघ, असं बोलायला पाहिजे. असं बोलायला पाहिजे. कोपर संघ आपली थंड्याची बॉटल घेऊन जायचं. तुषार आपल्या कॅप्टनला पाठवा किंवा खेळाडूला पाठवा. कोपर संघ आपली थंड्याची बॉटल घेऊन जा प्लीज. चला सचिन मात्र आपले खेळाडू पाठवा प्लीज. आपली राज पाटील याच्या बघा प्रत्येक टीमला थंड्याची बॉटल आहे. कोणी येते का पाठवू? नाही मला वाटतं आलेत ब्लॅक टी शर्ट. दादा मच्छिंद्र बघा ब्लॅक टी शर्ट वाला आले त्यांना त्याच्याकडे द्या. ब्लॅक टी शर्ट जरा धावा द्या. राज पाटील यांची चांगली संकल्पना आहे. प्रत्येक टीमला थंड्याची बॉटल. किसन मात्र टॉस करून जिंकलाय देवीच्या पाडाने. ओके ओके. चला टॉस जिंकला देवीच्या पाडाने. काही क्षणातच मॅच सुरू होईल. टॉस देवीचा पाडा 40+ संघाने जिंकलेला आहे. काही मिनिटांचा वेळ आम्ही त्यांना दिलाय. लक्षात घ्या कारण मॅच लवकर संपली त्यामुळे माझा निर्णय लवकर घ्या. ट्रॉफिक सुद्धा थोडीशी त्यामुळे खेळाडूंना विनंती असेल आपण लवकरात लवकर निर्णयाची अंमलबजावणी करा प्लीज. प्रत्येक टीमला सूचना लक्षात घ्या. टॉस झाल्यानंतर आपले प्रवेश फी जमा करायचे प्लीज. थोडं सहकार्य करा. चला राजू मात्रे जरा घाई करा प्लीज. निजे बी संघाच्या संघटनेकडे आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. निजे बी देवीच्या पाड्याने बॅटिंग घेतली. नितीन राजू मात्रे सुद्धा आहेत. आमच्या 40+ संघटनेचे सदस्य आहेत. आमचे मित्र बॉबी सुद्धा आले. त्यांचे हार्दिक स्वागत. देसाई संघ आपण क्षेत्ररक्षण लावायचे. चला जितू पाटील आले. त्यांनी सांगितलं होतं नक्कीच थोडासा वेळ आम्हाला हवाय. तो वेळ आम्ही दिलेला आहे. किती रन दिले माझे?
प्लीज. आपण एकदा घेऊ ना मग आयुष्याचं वाटायला लागलं. हो अनिल पाटील बघा आज वेगळ्या लुक मध्ये कॅप विथ कॅप ते आज दिसत आहेत. खेळाडू कमी असेल तर बारक्या पाटीलला घ्या फिल्डिंग साठी. चला फिल्डिंग लावायची आहे. टॉस झालेला आहे. देवीचा बालने टॉस जिंकला. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तिसरी मॅच आहे. यानंतर चौथी मॅच आहे. खोनी आणि जुनी डोंबिवली. चला देसाई संघाची फिल्डिंग आहे. देवीचा बडा संघ आपण खेळाडू कक्षामध्ये बसायचं आणि मॅच जशी सुरू ऐकूया बाहुबडी यांचा आवाज. पहिल्या फलकीली यानंतर शेवटची मॅच आहे. खोनी 40+ आणि जुनी डोंबिवली 40+. चला क्षेत्रक्षण लावून घ्या लवकर. देवीचा पाडा 40+ संघ लगेच बॅटर पाठवा आपले. चला लवकर लवकर जरा. पहिल्या फेरीत तिसरी मॅच. राज पाटील देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत. प्रत्येक संघाला टॉस झाल्यानंतर दोन्ही संघांना थंड्याची व्यवस्था. माझा मँगो ना. किसन मात्र दिसतात म्हणजे कोणतरी आलाय वाटतं. चला लवकर या लवकर या. नाही पप्पू आले. पप्पू चला लवकर. राज पाटील तुमचा संघ देखील खूप चांगला आहे. चला शांभूर लवकर या. तिसरा राऊंड लावर लेट
कसं काय शांभूरला ट्रॉफिक लागले सर. गिरीश भोईर चला 11 झाले. शांभूर चला लवकर चला लवकर चला. साईनाथ साई आपण पाहू शकता. साई म्हात्रे एक अष्टपैलू खेळाडू. आतापर्यंत या संघाने 3 ट्रॉफी जिंकल्यात. या वर्षी आता दुसऱ्या सीझन मध्ये जबरदस्त कामगिरी केली. गेल्या वर्षी जास्त ट्रॉफी नाही गेल्या वर्षी वार्षिक संमेलनामध्ये देखील ह्या संघाचा सन्मान झाला आणि अशाच प्रकारची ट्रॉफी त्यांना ना आपण म्हणजे देण्यात आली होती आणि त्याचा सत्कार देखील केला होता संघाचा पूर्ण. ऑन साईडला शतशन शॉट फाईन लेग शॉट मिड विकेट लॉंग ऑनला आपण बेवरला सामना सुरू होतोय. 12 वाजलेत बघा. पहिला चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. डॉट चेंडूची समाप्ती होते. सुरुवात चांगली केली. बॅटर आपण पाहू शकतो गिरीश भोईर आणि जितू पाणी ही जोडी. नंतर मॅच खोनी पक्ष झोन नंबर दोन्ही संघाचे संघनायक आले असेल ते नोंद करा. साई कोलंदाजी मार्कवर साई म्हात्रे राईट राऊंड विकेटनं मारा करतोय. चांगला चेंडू खूप चांगला चेंडू वेगवान चेंडू प्रचंड वेगाने चेंडू टाकला. यष्टीरक्षक नितीन बघा आपलं काम पूर्ण करतायत. जितू नितीन यष्टीरक्षक दोन्ही बंधुराज चांगले क्रिकेटर. आणि साईने देखील गेल्या वर्षी नागावच्या स्पर्धेत मेडल षटक देखील फेकलं होतं. उबारडे संघाविरुद्ध साई. चेंडू लॉप केला. टायमिंग चांगला टक आवाज आला. पाठवून दिला चेंडूला. वाईड ईस्ट लॉंग बॉल सी मार्च्या पार षटकार. ओरपीस समोर चेंडू मिळाला ना बारक्या पाटील की आपले ग्रामीणचे खेळाडू मागे पुढे काहीच बघत नाहीत. आर्या पार षटकाराने खातं उघडलं गिरीश भोईरने. बारक्या पाटील व्यासपीठ असल्या मजाच वेगळी. साई राईट राऊंड तिकडे मारा करतोय. चेंडू यावेळेला बॅकफुट गेले होते. कटकारचा पंच वाईट खूण करतायत. रमेश म्हात्रे धावसंख्या धावफलकाची 7. जुन डोंबिवली पक्ष खोनी असा संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये बघायला मिळेल. पहिल्या फेरीची शेवटची मॅच. साई चांगला चेंडू होता. चांगला चेंडू होता. बॅटच्या आतली काढा घेतली आणि यष्टीरक्षकाकडे चेंडू गेलाय. 1 बॉल्सने डॉट चेंडूची समाप्ती. डायरेक्ट हिट केलं होतं नितीनने. हा दोन्ही नाही बारक्यात दादा. बघा खेळाडूंपेक्षा बारक्या त्याला जास्ती चिंता आहे. चांगला चेंडू खूप चांगला चेंडू षटकारांत काय कमबॅक बघायला मिळते. राज पाटील देखील बघा सामना एन्जॉय करतायत. एक चांगलं क्रिकेटर चांगलं व्यक्तिमत्व मथुर फॅन आहेत. प्रचंड राहुल पाटीलचं मित्र म्हणजे सर्वात जवळचं निकटबंदी असेल तर ते राज पाटील. पंच वाईड चिकून करत थोडस साई नियंत्रण करतो. धावसंख्या 8. साई गोलंदाजी मार्कवर. बारक्या पाटील टॅली करणारच ना. गणितात प्रोफेसरला प्रश्न पडला त्यांना किती टक्के मार्क देऊ. चांगला चेंडू होता. वेगाने आतमध्ये आलाय. बागपुढं गेल्या कट केल्या किसन येतात. एक शॉर्ट षटकाबरोबर चेंडूला फीड करतात. पहिल्या षटकाची समाप्ती. चांगली गोलंदाजी. षटकार जरी आलाय पण तरी चांगली गोलंदाजी बघायला मिळते. 2 वाईट देखील म्हणजे आपण तर एका चेंडू मध्ये जर विचार करता 8 धावा देखील आल्या होत्या. पण चांगली गोलंदाजी खूप चांगली. सलग वाईट टाकले पण 8 धावा तर आल्या त्या. नितीन पाटील येतो गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिल्या संघाचा दुसरा षटक P2चं षटक होतं. चला कोणी संघनायक खेळाडू किंवा जोड नंबरचे कोणी खेळाडू प्रतिनिधी आला असेल तर आल्याची नोंद करा. हा बारक्याचं ते मैदानाचं कंपाऊंड आहे. बघा ना बारक्याचं किती लक्ष आहे.
नितीन आला गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं डबल ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग दिलीपला आपण पाहू शकता शॉर्ट लेगला आपण तनिषला पाहू शकता एक क्षेत्ररक्षण हनुमान दादा देखील येत आहेत चांगला हा चेंडू होता पडल्यानंतर खाली राहिलाय हनुमान पाटील बऱ्याच लेट आलेत नेहमी ते सर्वात पहिले येतात सामना चालू व्हायच्या आधी आलेत का हडलं कदाचित टॉपिक लागली असावी आणि काही कारण असतील थोडंसं काम असेल दहा धावा 9 धावा माफ करा नितीन गोलंदाजी मार्क स्ट्राईकला आपण पाहू शकता गिरीश मोठी फटके येत नाही चांगला चेंडू बॅकपुढे गेला कट केला शॉर्ट षटकावरला किसन वेगाने आला यावेळेला डायरेक्ट हिट झालं कदाचित प्रश्नचिन्ह निर्माण झाला एक्स्ट्रा धाव मिळते यावेळेला पप्पूला वेगाने येणं बॅकिंगला फार गरजेचं होतं तर संख्यात हा फलकावरती आपण पाहू शकता यावेळेला 11 धावा बॅककोट पॉईंटला क्षेत्रक्षण पॉईंट क्षेत्रामध्ये अनिलला आपण पाहू शकता गलीमध्ये आपण दिलीप पाटीलला पाहू शकता एक क्षेत्रक्षण थर्डमॅनला श्यामला आपण पाहू शकता नितीन गोलंदाजी मार्कवर कोळगाव एनकोट राईट आर्म ओव्हर तिकड मार्क टाकला गिरीश चांगला चेंडू बॅकफुटला गेला ज्याला काय क्षेत्रक्षण केलं अनिल पाटीलने बघा लाजवाब क्षेत्रक्षण अन्यथा चौकार बघायला मिळालं असतं खूप चांगलं क्षेत्रक्षण शरीर झोकावून दिलं सरळ चेंडूवरती बॅकफुट पॉईंटला क्षेत्रक्षण करतायत धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता किती वेगाने चेंडू कल्पेश त्यांच्याकडे गेला होता 12 धावा चित्तू पाटील आता स्ट्राईक आली नाही मैदान चांगलं आहे त्यामुळे खेळाडूंना माहिती इथे तो आपल्याला दुखापत होणार नाही पंचांकडून गार्ड घेत आहेत लेगस्टमचा गार्ड घेतलाय पण जितू पाटील कशा प्रकारे बॅटिंग करतोय कारण हा एक बॅटर असा आहे ना हा बॅटर जर चालला तर धावा भरपूर होतील नितीन फटका यावेळेला आडव्या बॅटने खेळला आहे क्षेत्ररक्षक आहे तिथे पण श्लोकाला एक धाव कंप्लीट गेली आहे एकने धाव संख्यावर 13 संख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता यावेळेला 13 धावा कल्पेश पाटील खूप चांगली माहिती देतात आम्हाला 13 धावा धाव फलकावरती नितीन राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क टाकला गिरीश चांगला चेंडू होता खूप चांगला चेंडू होता यावेळेला सरळ चेंडू निघून जातो यष्टेक्षकडे थोडसा पॉपिंग क्रिकच्या भरपूर आतमध्ये चेंडू टाकला होता नितीन चेंडू यावेळेला लाईन पाहावी लागेल पण वाईट चुकून करतात प्रशास्त्रामध्ये सांगतात की हा चेंडू एक्झॅक्टली पडला कुठे आणि किती बाहेर निघाला पॉपिंग क्रीच्या भरपूर बाहेर चेंडू वाईटची जी मार्क आहे रिक्षा आहे तिथून भरपूर चेंडू बाहेर गेलाय बॉबी देखील सामना एन्जॉय करतायत त्यांचं देखील हार्दिक स्वागत 14 धावा पहिल्या षटकात आपण इथं षटकार देखील आला 3 वाईट म्हणजे अतिरिक्त 3 चेंडू टाकावे लागले 30 टाकावे लागणार आहेत पुढे बॅकपुढे जाऊन कट करायचा होता यावेळेला व्यवस्थित मिडल होत नाही टोला चेंडू लागलाय आणि तर कल्पेश मला वाटतं कदाचित हा देखील थोडासा वाईडच होता असं वाटतं पण वाईट चेंडूला छेडछाणी केली 2 षटकाचा खेळ संपलाय धावा त्याला धाव फलकावरती आपण पाहू शकता यावेळेला 15 कोणी संघ देखील इन ऍक्शन मध्ये बघायला मिळेल संदीप ठोंबरे असतील अजून चांगले चांगले खेळाडू आपल्याला बघायला मिळतात त्या संघामध्ये पाचता गोलंदाजी मार्कवर कोण येतोय दिलीप पाटीलकडे चेंडू सुपूर्द केलाय फिरकीचा जादूगार मला वाटतं खोनी संघ येतो आपल्या बाजूला उजव्या बाजूला नेक्स्ट मॅच झेंडुंबोली पशक खोनी आज आपण तर पेंढारकरच्या मैदानात अजून एक स्पर्धा आहे एक दिवसीय स्पर्धा खंबालपाड्याच्या 40+ संघाच्या माध्यमातून ती स्पर्धा आपण पाहतो रेग्युलरची स्पर्धा पार पडली काल आपण प्रथम क्रमांक मोठी देसाई संघाने द्वितीय क्रमांक सागाव तृतीय क्रमांक आपले शिरडून चतुर्थ क्रमांक दातिवली दिलीप पाटील आलेत 2 दिलीप पाटील एक ज्युनियर सिनियर दिलीप पाटील गोलंदाजी मार्कवर हनुमान या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे चांगला चेंडू पडल्यानंतर बाहेर काढला यावेळेला लेग ब्रेक आहे डावखुरे गोलंदाज आहेत ना थोडासा अँगल बनवून चेंडू टाकतात आणि हा डाव आपण बघितले तर उजव्या त्याच्या बॅटरसाठी ब्रेक होता बाहेर काढला त्या माध्यमातून
7 बॉल आतापर्यंत खेळ. ओ चांगला चेंडू. रमेश म्हात्रे लगेच सांगतात बघा बॅटची कडे. गुड डिसिजन रमेश. तेरामध्ये 11 केलं त्याचा 8 बॉल डॉट केले. 13 मध्ये आपण बघितलं तर 11 11 काढले आहेत आणि 8 डॉट देखील गेले. एक षटकारला आहे. हो चांगली गोलंदाजी. इथे बॅटर बाद येतोय. अखेरकार यश मिळालं. धाव गती मात्र वाढत नाही. राजीव येतोय. राजीव म्हात्रे 14 बॉल झाले 11 करले. 14 चेंडू खेळ. एकच षटकार आलाय. गोलंदाजी खूप चांगली झाली. राज पाटील इथून आपण गोलंदाजाला देखील क्रेडिट देऊया. नाही लेवरची खेळपट्टी टेनिस बॉलला जास्त आपण इथं फिरकी मिळते इथे. राजू म्हात्रे ना तरी जोडी मैदानात खूप चांगली आहे. चला ढोणबलीचे किंवा कोणीच्या कोणी खेळाडू प्रतिनिधी आला असेल तर आल्याची नोंद करा. कोणी आल्यात. दिलीप लेफ्ट उर्दकडे मारा करतोय. आल्या आल्या स्विचिटचा प्रयत्न केला. म्हणतात ना अगर घी अगर सीधी उंगली से नाही तेडी उंगली करणी पडते आणि इथेच आपण पडले तर यावेळेला पाठवून दिले. पंचांचा इशारा काय तो पाहायचा आहे. बघा षटकाराची मागणी करतात बॅटर. पंचांनी तर चौकार घोषित केला. आपण पाहायचा आता काय निर्णय काय तो बघा. 1 मिनिट. चौकार आहे. चला चेक करा दिसते का बघा. द्या 19 था. दिलीप गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू झेलची शक्यता आहे. जितू पाटील गेला माझा झेल मी घेणारे. चौकाराचं प्रत्युत्तर लगेच दिले दिलीप पाटीलने. यासाठी तर दिलीप पाटील जाणला जातो. प्रदीप आलाय नवीन बॅटर. मॅच बॉल आला बघा रमेश. प्रदीप म्हात्रे आले. राजूने एक चौकार मारला स्विचच्या माध्यमातून. नंतर मात्र स्टिकर जवळ चेंडू लागला आणि किती ते बाद झालेत. इन्स्ट्रक्शन खूप चांगला झेल घेतलाय. दिलीप काय गोलंदाजी करतो बघा या षटकामध्ये. दिलीप नेहमी ॲक्युरेट गोलंदाजी झेलला जातो. विकेट जेव्हा जेव्हा पाहिजे संगणकाला त्याला बोलवतो आणि विकेट मिळवून देतो तो दिलीप. लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतो स्ट्राईकला प्रदीप. लपकेला झेलची शक्यता आहे. पप्पू आहे तिथे चूक होणार नाहीये. बॅटर बाद सलग 2 चेंडूती 2 विकेट मिळाला. फटका चांगला होता. पण पप्पू एक खूप चांगला आपण मित्र खेळाडू. पाण्याची मागणी केली. सचिन आपण जर पप्पू या नावाने भरपूर परिचित. खूप चांगली गोलंदाजी या षटकामध्ये 4 धावा दिल्या. 2 बॅटर बाद केले. पाण्याची मागणी केली. 3 बाद केले का. 3 गडी बाद केलेत या षटकामध्ये. मालिकावीसाठी ट्रॉफी कूलर
दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा यांची पुण्यतिथी आहे. त्यांना देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहतोय. बघा मालिकावीरची ट्रॉफी आणि कूलर, ब्युटिफुल ट्रॉफी. गोलंदाजी मार्कवर बळीराम येतोय. नवीन गोलंदाजाला पुन्हा एकदा पाचारण केले होते. स्ट्रायकला जेतू पाटील आणि नो स्ट्रायकला दिलीप आलेत. दिलीप जोशी. आता जेतूला इथून चांगली बॅटिंग करायला धावा झाल्या. 3 षटकार समाप्त तर फक्त आणि फक्त 19. जितू पाटीलला स्ट्राईकच मिळाला. आता त्याला स्ट्राईक घ्यावे लागणार आहे. 12 चेंडूमध्ये आपण बोलली तर त्याला आता आक्रमक बॅटिंग करावी लागणार आहे. 18 मध्ये ना त्याला फक्त एकच चेंडू मिळाला. बळीराम चेंडू पूल केला. या बेला चेंडू चला ग्राउंड डाऊन दी ग्राउंडच्या मध्येतून वडीस लावणारा क्षेत्ररक्षक येतो. साय्यद म्हणजे दुसऱ्या प्रयत्न करत नाहीत. तसं करता फलकती 20. तर किशोर वसाळ साहेबांचं आगमन करताना विनंती करतो दादा या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. जबरदस्त गोलंदाजी. काय गोलंदाजी ना. अशा तुम्हाला काय करायचं आहे नितीन काळेने एकच की जितू पाटीलला तुम्ही जास्तीत स्ट्राईक द्या. किशोर वसाळ साहेबांचं देखील आगमन होतं व्यासपीठावर. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. चांगला चेंडू बळीरामचा. खूप चांगला चेंडू. स्ट्राईक रोटेट नाहीये. डॉट चेंडू गेला ना डायरेक्ट कीपरच्या हातामध्ये तर राज पाटील नाही. जर सुटला असता चेंडू चांगला चेंडू. पुन्हा एकदा चांगला चेंडू. काय गोलंदाजी केली जाते बघा. अप्रतिम गोलंदाजी. दिलीप करतोय काय एक्झॅक्टली. जेतूने बघा आतापर्यंत 2च चेंडूचा सामना केलाय. टॉस साठी या चला 2 नंबर 40+ आणि खोनी 40+चे कॅप्टन महेश पाटील आले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. हा चेंडू बॅकपुढे गेला. दिलीप पाटील काय क्षेत्ररक्षण करतोय बघा. नाही कोच आहेत ना बारक्या पाटील त्यांचे बंधुराज. डाव संघात आपण कधी बऱ्याच वेळानंतर सिंगल आली. 21 धावा. एकच चेंडू बाकी. फटका सुरू आहे. यावेळेला पंच केलाय. क्षेत्ररक्षक येतो यावेळेला. खूप चांगला झेल पकडलाय. धनेश तिथे खूप चांगला झेल घेतला. बॅटर बाद राम यांचे बंधुराज धनेश पाटील. कोणी संघाचे संघनायक देखील येतात. 2 नंबरचे कॅप्टन देखील. हेमंत आलेत. चला दोन्ही संघ आले होते. टॉस देखील आम्ही करणार. इनिंग ब्रेक मध्ये खोडी देखील संघ इथे वेळेच्या आधी उपस्थित त्यामुळे त्यांना धन्यवाद देऊ आम्ही. हेमंत आलाय नवीन बॅटर. दिलीप पाटील दुसऱ्या स्पेल मध्ये आले. आमच्या समर्थन कक्षा एन कडून कोणी संघ देखील येतो. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आम्ही प्रथम त्यांनाच खेळताना पाहणार. स्पर्धा खेळली असतील ते पण आज आम्ही समालोचन करतो म्हणजे त्यांना आम्ही प्रथम खेळताना पाहतो. त्याचा संदीप तुमरे कशा प्रकारे लीड करतो संघनायक. आपण आता एक चांगला खेळाडू अष्टपैलू खेळू. हा चेंडू हवेमध्ये झेलची शक्य आहे. अनिल पाटील आलाय. चूक होणार नाहीये. खूप चांगला झेल घेतलाय. सोपा झेल पकडला त्याने. थोडंसं अवघड होतं धावले पण एक सोपा झेल करून त्याने पकडला तो. अजून एक विकेट मिळते दिलीपला. आतापर्यंत 4 गडी बाद केले. पहिल्या षटकात 3. आता एक राम आले. राम भोईर. राम भोईर येतात. जबरदस्त देसाई संघाने आपण इथं कामगिरी केली आतापर्यंत. म्हणजे लो स्कोरिंग मॅच आपल्याला पण पुन्हा एकदा बघायला मिळेल नितीन कळ.
राम आले. नितीन देवीचा पाडा संघानं नारिवलीची स्पर्धा जिंकल्यापासून थोडंसं या संघामध्ये कॉर्डिनेशन नाही झालं. जे कॉर्डिनेशन होतं ना नारिवलीच्या स्पर्धेमध्ये नाईटमध्ये, तो कॉर्डिनेशन मला अजून बघायला मिळालं नाही या संघामध्ये. चेंडू हवेमध्ये दिलीप आल्या, झेलची शक्यता आहे. बॅटर बाद, 5वा गडी बाद केलाय. 5 विकेट हॉल. टाळून दिलीप साठी. दिलीप जरा चेंडू दाखवायचा, आमच्या कॅमेरामॅन तो कैद करायचा. क्या बात आहे. हे आनंदाचे क्षण आहेत ना बारक्या पाटील. सर्वात पहिला बघितलं कोणाकडे असेल तर दिलीप पाटीलकडे. कोच आहेत ना ते बारक्या पाटील. बाला आल्यात. चेंडू बाकेत अजूनही जर विचार केला तर ऑन हॅट्रिकच्या उंबरट्यावर 5 केलेत. 6वा 4 गडी त्याने बाद केलेत लगातार. आधी 2 आणि आता याच षटकामध्ये 2 म्हणजे हॅट्रिक पूर्ण झालेले. 4 गडी ट्रिक पूर्ण गेले. 5 विकेट हॉल देखील झालाय. एकाच मध्ये कारनामा त्याने केलाय. आता चांगला चेंडू होता यावेळेला. शप्पल स्कोअर ऑफ द विकेट खेळत होता. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते नितीनच्या माध्यमातून. लेग ब्रेकच्या माध्यमातून आपण लेग बायच्या माध्यमातून ही 10 मिनिटे सॉरी आम्ही लेग ब्रेक बोललो, लेग बायच्या माध्यमातून. नितीन देसाई संघामध्ये ना सर्वच खूप चांगले खेळाडू. फिटनेस बघा किती चांगला. आता पप्पू देखील आलाय. नवीन खेळाडू येतात या संघामध्ये. गणेश देखील आलाय. ओ चांगला चेंडू पडल्यानंतर बघा किती वेगाने निघून जातो इष्टेक्षाकडे. टॉस चेंडूची समाप्ती दे. नितीन आजचं भोजनाची व्यवस्था केली आपण मित्र सिनियर अजय पाटील यांनी. कालच अजय एकनाथ पाटील ना जयराम पाटील. यस अन्नदाता सुखभाऊ. हा सिनियर म्हणजे अजय एकनाथ पाटील. मेडन षटक टाकू शकता. चेंडू बाकी आहेत. 1 विकेट हॅट्रिक देखील झाली आहे. 5वा डॉट चेंडू जातोय का? डॉट चेंडू मेडन षटक टाळून देतो दिलीप पाटील साठी. या स्पर्धेतील पहिले मेडन षटक फेकलं आणि 5 विकेट हॉल देखील झालेले आहेत. जबरदस्त गोलंदाजी. 6वा गडी देखील बाद झालाय. खूप चांगली गोलंदाजी. धावा दिले फक्त आणि फक्त आपण बघू शकता मला 22. कमी धावांचं लक्ष. रमेश म्हात्रे बघा लगेच दोन्ही चेंडू मेडन ओव्हरची व्हिडिओ देखील लगेच टाकली गेलेली आहे ग्रुपवरती. चला टॉस देखील आम्ही करणार. दिलीप पाटील तुम्हाला तो चेंडू ठेवून द्या पण त्याच्यावरती बारक्या पाटीलची सही घ्या. दिलीप पाटील त्याच्यावरती बारक्या पाटीलची सही घ्या. चला टॉस आम्ही करणार आहोत. दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत. तर किशोर रसाळ साहेबांना विनंती करतो आपल्या शिवाचे टॉस करू आम्ही. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. तर टॉस देखील केलं होतं किशोरदा रसाळ यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. टॉस कोणी जिंकलाय मला कळवायचं लगेच. शाहू देवा टॉस कोणी जिंकलाय? कोणी टॉस जिंकलाय? टॉस कोणी जिंकलाय? कोणी संघाने टॉस जिंकलाय. डिसिजन पेंडिंग आहे. तर किशोर रसाळ साहेबांचा सन्मान आपण करूया. शाहूदेवा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया.
धन्यवाद. 23 धावांचं लक्ष आहे देसाई संघाला. साई मात्रे आणि जितू पाडली सलामी जोडी आपण पाहतोय. फक्त 23 धावांचं लक्ष आहे देसाई संघासमोर. गोलंदाजी चांगली आपण पाहायला मिळाली. पहिलं मेडल षटक तुम्हाला पाहायला मिळालं. दिलीपचा 5 विकेट ऑल पाहिला तुम्ही. एकूण 6 विकेट घेतले. काल 6 विकेट वेदांत पाटीलने घेतले होते. सागाव संघाच्या रेग्युलरचा जो खेळाडू आहे. आज आपण पाहतो कोळेगावचे रवींद्र समते यांचा वाढदिवस आहे. त्यांनाही वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आमचे मित्र सुमित पाटील सोनारपाडा यांचाही वाढदिवस आहे. त्यांनाही वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. स्ट्राईक एंडला साई आहेत. 6 विकेट एकाच मॅच मध्ये घेण्याचा कारनामा केला गोलंदाज हेमंत येत आहेत. आमचे मित्र अशोक मात्रे सुद्धा आले देसाईचे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. इथे चेंडू हवेत होता. बघा एक सूचना असेल. नो स्ट्राईकचे जे बॅट्समन आहे त्याने पॉपिंग खेळपट्टीवरून धावायचं नाहीये. जितू थोडस साईडला थांबा आपण. सर्व बॅट्समनला ही सूचना असेल. हा बरोबर बरोबर ओके धन्यवाद. 2 धावा पहिल्या चेंडूची मिळाले. 23 चट पाठलाग करत असताना जय बागेश्वर देसाई फोडी प्रसंग तुम्ही पाहतायत. फटका चांगला मिड विकेटला क्षेत्ररक्षक आलेत राजू. चांगली फिल्डिंग आहे बघा. 2 धावा सेव्ह केल्यात. धावसंख्या 4 वरती तुम्हाला पाहायला मिळते. पुढच्या मॅच मध्ये कोणी संघाने टॉस जिंकला. प्रत्येक टीमला कॅप्टनला आपण पाहतो राज पाटील यांच्याकडनं कोल्ड्रिंकचं बॉटल सुद्धा दिली जाते. दिवंगत कामगार नेते आपण रतनबुवा यांची आज पुण्यतिथी सुद्धा आहेत. त्याने या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली. गोलंदाज हेमंत राईट मोडते विकेट. इथे इनसाइड आउटच्या माध्यमातून फटका चांगला आहे आणि धावाही 4 मिळतील. साईच्या खात्यामध्ये चौकार. संपूर्ण आमच्या जवानमान क्रिकेट मंडळ नेजे 40+ बीच्या वतीने सुद्धा दिवंगत कामगार नेते रतनबुवा पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आज त्यांची पुण्यतिथी सुद्धा आहे. त्यांच्या नावाने तुम्ही पाहतात भारतातली सर्वात मोठी स्पर्धा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक देवदुर्गा माता क्रिकेट संघ काटई. हेमंत फुल टॉस आहे आणि फुल टोल वसूल केलाय. लॉंग ऑफच्या दिशेने ठोकलाय चौकार. बारा धावा कधी लागलेत. काय बॅटिंग करतात बघा साई. चांगली फटकेबाजी करतात. पॉवर प्ले कशा प्रकारे फोडायचे चांगलं ठाऊक आहे. हेमंत हाही फटका चांगला आहे मात्र वाईट स्टॉंगला क्षेत्ररक्षक आहेत. राजू मात्र दिले. चांगली फिल्डिंग आहे. एक सिंगल मिळेल. तेरा धावा पडकत लागल्यात. फक्त 10 धावा विजयापासून दूर येतो देसाई 40+ संघ. चला कोणी संघ आपण रेडी राहा. पुढच्या दोन्ही टीम्स कोणी आणि जरी डोंबिवली. इथे चेंडू हवेत आहे आणि जेल ड्रॉप. जितूला जीवदान मिळालंय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा झाल्या 14. बहुत बडीला 50+ क्रिकेट जर सुरू झालं तर बारके पाटील यांनी सांगितलं मी खेळणार आहे. म्हणजे 50+ ज्या मॅचेस झाल्या तर ग्रामीण कारण निवृत्ती स्वीकारली बारके पाटील. नाही बारके पाटील सांगतात निवृत्ती स्वीकारली भाऊ 40+ मधून.
किशोर रसाळ साहेब आमच्या व्यासपीठावर उपस्थित, त्यांचा सत्कार होईल. शाहू पाटील यांना विनंती होती की आपल्या शुभस्थ किशोर रसाळ साहेबांचा सत्कार करायचा आहे. दिलीप पाटीलने जबरदस्त गोलंदाजी केली. 6 विकेट या मॅच मध्ये त्यांनी घेतलेत. पुढच्या दोन्ही टीमने रेडी राहायचे. जुनू डोंबिवली आणि कोणी संघ टॉस विने. कोणी 40+. पहिल्या षटकात 14 धावा आहेत. फक्त 9 धावा विजयापासून दूर आहे देसाई 40+ संघ. इथे फटका चांगला आहे कव्हरच्या दिशेने. पॉवर प्लेचा योग्य वापर आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धावा झाल्यात 18. टॉस जिंकला तर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला देवीच्या बाळा संघाने. मात्र फारसा चांगला खेळ झाला नाही या मॅच मध्ये. काही अवघ्या 22 धावांमध्ये त्यानं रोखलं. 6 विकेट घेतले. दिलीपने मेडन षटक फेकलं. फोर्ट्रिक सुद्धा पूर्ण केली आणि इथे चेंडूला फाटून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. मॅच फिनिश. सामना जिंकलाय जय वागेश्वर देसाई 40+ने. 8 चेंडू मध्ये हा सामना जिंकला देसाई 40+ने. त्यामुळे अभिनंदन करूया आपण त्यांचं. आणि दिलीप पाटील ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने 6 विकेट घेतलेत. मेडन षटक फेकले. फोर्ट्रिक पूर्ण केली आहे. किशोर रसाळ साहेबांच्या शुभास आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. या दोन्ही टीम्स. देसाई टीम मॅन ऑफ द मॅच दिलीप पाटील आहेत. किशोर रसाळ साहेबांच्या शुभ असं पण मॅन ऑफ द मॅच आहोत. संदीप ठोंबरे सुद्धा आपण पाहतो इनॅक्शन मध्ये. खोडी म्हटल्यानंतर आपण पाहतोय चंदूशेठ ठोंबरे स्मृती चषक ही स्पर्धा भरपूर बहुचर्चित स्पर्धा आहे बलंगडची. आमच्या किरण दादा ठोंबरे ज्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आहेत. संदीप ठोंबरे